लक्ष्मी निवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे। आपल्याला असं बघायला मिळत आहे की आळंदीवरून एक खूपच खतरनाक असे भगवान दास स्वामी आलेले असतात, जे की चेहरा पाहून सगळ्यांचं भविष्य सांगत असतात। ते ज्यावेळेस पूर्वी नवीन सून म्हणून त्यांच्याकडून गंडा घ्यायला बसते, त्यावेळेस ते स्वामी म्हणतात की ही तुमच्या घराण्याची सून कधीही होऊ शकत नाही, ही तुमची सून नाही। हे ऐकल्यावर मात्र घरातल्या सर्वांनाच धक्का बसतो। नीलांबरी आणि सिद्धूला तर अगोदर खूप मोठा धक्का बसतो आणि सिद्धू विचार करू लागतो। त्यानंतर इकडे भगवानदास स्वामी पुन्हा भावनाच्या घरी जातात आणि तिथे गेल्यावर आनंदीला म्हणतात की मुली, तू काही काळजी करू नकोस, तुझ्या नशिबात आई आणि बाबा दोघांचं सुद्धा सुख आहे। त्यानंतर पुढे लक्ष्मी जेव्हा स्वामींच्या पाया पडायला लागते, त्यावेळेस ते स्वामी लक्ष्मीला म्हणतात की तुमच्या दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत आणि आता तुम्ही अगदी तणावमुक्त राहा। त्यावेळेस लक्ष्मी म्हणते की नाही, माझ्या मोठ्या मुलीचं भावनाचं लग्न झालेलं आहे। स्वामी म्हणतात की काळ हे या सगळ्या गोष्टींचं निरसन आहे, काळ जाऊ द्या, सगळं काही व्यवस्थित होईल। इकडे जयंतला भीती वाटत असते की या महाराजांना माझं आणि व्यंकीदादाचं सत्य समजेल, त्यामुळं जयंत पटकन घरातून पळून निघून गेलेला असतो। त्यानंतर भावना ज्या वेळेस पाया पडायला जाते, त्यावेळेस स्वामीजी म्हणतात की मुली, तू काहीही काळजी करू नकोस, तुला तुझा इच्छित वर मिळणार आहे आणि तुझं लवकरच लग्न झालेलं आहे। पुढे सिद्धू ज्या वेळेस बाबांना भेटतो, त्यावेळेस ते स्वामीजी म्हणतात की तू जे काही नकळतपणे केलेलं आहेस ते तू जास्त दिवस लपवू शकणार नाहीयेस, तर ते लवकरच तुझ्या घरच्यांसमोर आणि तुला सगळ्यांसमोर येणार आहेस। तर तू धाडसाने या गोष्टीला सामोरा जा आणि जे काही झालेलं आहे ते अगदी योग्यच आहे। हे ऐकल्यावर मात्र सिद्धूला खूप मोठं धाडस येतं आणि त्याच्यावर स्वामीजी सिद्धूला एक जालिम उपाय सुद्धा सांगतात। ते म्हणतात की हा गंडा घे आणि तुझ्या झालेल्या बायकोला नेऊन तू बांधायचा आहे। काय सिद्धू आता तो गंडा भावनाच्या हातामध्ये बांधणार का? उद्याच्या भागामध्ये आपल्याला नक्कीच कळेल।